आज आपण बनवणार आहे तुरीच्या दाण्याची आमटी। तुरीच्या दाण्याची आमटी बनवण्यासाठी आपल्याला इथे तुरीचे दाणे पाहिजे आहे। त्यानंतर इथे मी वांगे घेतलेले आहेत। हे वांगे आपण कट करू आणि तेलामध्ये फ्राय करूया। तुरीचे दाणे, हिरव्या मिरच्या आणि त्यामध्ये थोडं जिरं घातलेलं आहे। आता आपण हे सगळं थोड्या तेलामध्ये फ्राय करूया। तरच्या पॉटमध्ये भाजलेले तुरीचे दाणे, हिरव्या मिरच्या आणि जिरे घातलेले आहेत। त्यामध्ये आपण थोडा लसूण घालूया। त्यानंतर कोथिंबीर घालून थोडं जाडसरच हे वाटून घेऊया। बघू शकता आपलं वाटण रेडी आहे आणि वांगे सुद्धा फ्राय झालेले आहे। आता आपण भाजी करूया। कढईमध्ये तेल घालूया, मोहरी घालूया, नंतर बारीक चॉप केलेला लसूण, थोडीशी हळद। आता हे तुरीच्या दाण्याचं वाटण यामध्ये आपण घालूया। तेलामध्ये थोड्या वेळ हे मस्तपैकी फ्राय करूया। आता यामध्ये आपण थोडं पाणी घालूया, थोडासा गरम मसाला, चवीनुसार मीठ घालूया। आता आपण हे फ्राय केलेले वांगे यामध्ये सोडून देऊया। 5 ते 10 मिनिटं आपण याला मस्त शिजू देऊया। ही आहे आपली तुरीच्या दाण्याची गरमागरम अशी आमटी। ती भाकरी बरोबर खूपच छान लागते। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।